जय शिवराय मित्रांनो तब्बल 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खरीप हंगाम 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून 13,500 रुपये प्रति हेक्टर या दरानं नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, राज्याच्या विविध भागामध्ये 2025 मध्ये अतिवृष्टी झालेली होती। याचप्रमाणे काही भागामध्ये सततचा पाऊस झालेला होता। याच्यामध्ये अमरावतीसाठी सततच्या पावसासाठी नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आलेली होती आणि अशाच प्रकारे काही जिल्ह्यामध्ये सुद्धा या सततच्या पावसाच्या अंतर्गत 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला असल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली होती। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नव्हता। 30/25 रोजीचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे प्रलंबित होता आणि अखेर हाच प्रस्ताव मंजूर करून 65 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्याने, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, वादळी वारा झाल्यामुळे ज्या शेती पिकांचं नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई एक वेळची विशेष बाब म्हणून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 86,65,00,000 रुपये एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्यामध्ये बाधित झालेल्या 1,17,419 शेतकऱ्यांना 62,45,87,000 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यामधील 17,260 शेतकऱ्यांना 13,09,88,000 रुपये, तर जळगाव जिल्ह्यामधील 10,476 शेतकऱ्यांना 11,09,54,000 रुपये, एकूण 1,45,155 शेतकऱ्यांना 86,65,29,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात आलेलं नव्हतं, परंतु काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मात्र अनुदान वितरित करण्यात आलेलं नव्हतं आणि असेच शेतकरी आपलं अनुदान कधी येणार याची विचारणा करत होते। परंतु ती महसूल मंडळ अतिवृष्टीच्या कक्षेत न आल्यामुळे ती या ठिकाणी वगळली होती आणि आता याच महसूल मंडळांना ही एक वेळची विशेष बाब म्हणून हे अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हे अनुदान आता लाभार्थ्याच्या डीबीटी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची कारवाई केली जाणार आहे आणि लवकरच हे अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाईल। याच्या संदर्भातील देखील काही अपडेट आले, ते अपडेट आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, महत्वाचा असा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।